नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघताना बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात एकदा तरी असे होते की आपल्याच घरातली एखादी व्यक्ती आपल्याला खूप त्रास देते. कधी कधी आपल्या नात्यातली एखादी व्यक्ती सतत आपल्याला रडवते. कधी कधी ज्या व्यक्तीवरती आपण मनापासून प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते. तर बऱ्याच वेळा आपण आपल्या जवळच्या लोकांवरती विश्वास ठेवतो, पण ती जवळची लोक आपला विश्वासघात करतात. बघा, जर तुमच्याही आयुष्यात तुम्हाला एखादा व्यक्ती खूप त्रास देत असेल, एखादा व्यक्ती सतत टॉर्चर करत असेल, तुमचा अपमान करत असेल, सतत तुमचा विश्वासघात करत असेल, तुम्हाला सोडून गेलेला असेल किंवा मग सतत तुम्हाला रडवत असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बघा, ही एक वस्तू तुम्ही तुमच्या हातात ठेवली आणि त्याच्यासोबत छोटीशी एक क्रिया केली. तुम्हाला सांगते, जे लोक तुम्हाला त्रास देत होते ते लोक तुमच्या पायाशी येतील. जे लोक सतत तुमचा अपमान करत होते ते लोक तुम्हाला मान सन्मान देतील. जे लोक सतत तुम्हाला इग्नोर करत होते ते तुमच्या मागे पुढे फिरतील. आणि जे लोक सतत तुमचा विश्वासघात करत होते ते लोक लायकीत राहायला लागतील. बघा, हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. तुमची बहीण त्रास देतीये, तुमची जाऊ त्रास देतीये, सासूचं पटत नाहीये, सुनेचं पटत नाहीये, पती त्रास देतोय, किंवा तुमच्या जवळचा कुणीही तुमचा मित्र असेल जो तुम्हाला रडवतोय, तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या कामाच्या ठिकाणी तुमचा कलीग त्रास देतोय, एखादा बॉस त्रास देतोय, कुणासाठीही हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय केल्यानंतर काही तासांमध्येच याचा रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. जी व्यक्ती सतत त्रास देत होती ती व्यक्ती पूर्णपणे सुधारून जाईल. आता हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय, जो दिवस तुम्हाला योग्य वाटतोय, त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे कलावा. बघा, हा लाल पिवळा जो कलावा आहे, असाच एक छान कलावा तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे, नुसता लाल धागा असेल चालेल, नुसता पिवळा धागा असेल चालेल, किंवा असा लाल पिवळा मिळाला तर उत्तम राहील. ठीक आहे, एक धागा घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला 5 फूलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत. ज्या लवंगेला फूल असतील असं छान 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि थोडी हळद घ्यायची आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं तर देवघराच्या समोर किंवा घरातल्या कुठल्याही निवांत शांत ठिकाणी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक आसन घालून तिथे बसायचं आहे. आता सगळ्यात पहिले तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे. हिरवा, पिवळा, लाल, काळा, निळा कुठल्याही रंगाचा एक कागद घ्यायचा आहे. जो कागद तुम्ही घेतलेला आहे त्या कागदावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीला तुम्हाला सुधरवायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला त्याची जागा दाखवून द्यायची आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला लायकीत ठेवायचं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहा. बहिणीचं लिहा, भावाचं लिहा, मित्र, प्रियकर, प्रियसी, बॉस, कली, कुणीही, शेजारचं पाजारचं कुणीही, जे तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तीचं फक्त नाव त्या कागदावरती लिहा. हा कागद आपल्या समोर ठेवा. जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे आपल्या समोर हा कागद ठेवा. यानंतर ज्या 5 फूलवाल्या लवंगा घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या लवंगा एक एक करत हळदीत बुडवायच्या आहेत. थोडी हळद घ्यायची, एका वाटीत थोडी हळद घ्यायची, त्यात एक थेंबभर पाणी घालायचं, थोडी हळद ओळी करायची. आता फूल जे आहे ते फूल त्या हळदीमध्ये बुडवायचं. हळदीमध्ये फूल बुडवल्यानंतर हे लवंग जे आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं, हाताची मूठ बंद करायची. जो मंत्र सांगतीये तो मंत्र म्हणायचा. मंत्र आहे कुरु कुरु. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. कुरु कुरु तृप्ती वश वश स्वाहा. कुरु कुरु रोहिणी वश वश स्वाहा. कुरु कुरु लीना वश वश स्वाहा. कुरु कुरु कांचन वश वश स्वाहा. कुरु कुरु प्रशांत वश वश स्वाहा. हा मंत्र 16 वेळा म्हणायचा. एक लवंग हातात घेऊन मंत्र 16 वेळा म्हणायचा. जो समोर कागद ठेवलेला आहे त्या कागदावरती लवंग ठेवायची. पुन्हा दुसरी लवंग पुन्हा तिचं फूल हळदीमध्ये बुडवायचं. पुन्हा ही लवंग उजव्या हातात घ्यायची. पुन्हा 16 वेळा हाच मंत्र म्हणायचा त्या व्यक्तीच्या नावाने. पुन्हा ही लवंग त्या कागदावर ठेवायची.
अशा आपण घेतलेल्या 5च्या 5ही लवंगा अभिमंत्रित करून तुम्हाला त्या कागदावर ठेवायच्या आहेत. आणि शेवटी जो कलावा घेतलेला आहे, खूप मोठा नाही, अत्यंत छोटा, एवढाच कलावा घ्यायचा आणि हा कलावा सुद्धा त्या कागदामध्ये ठेवायचा. आता कागदाची पुडी करायची. तयार केलेली कागदाची ही जी पुडी आहे, ही म्हणजे लवंग आणि धागा असणारी ही कागदाची जी पुडी आहे, ही पुडी त्या व्यक्तीच्या कुठल्याही एका गोष्टीला स्पर्श करायची. जी व्यक्ती तुम्हाला किंमत देत नाहीये, भाव देत नाहीये, इग्नोर करते, त्रास देते, त्या व्यक्तीच्या कुठल्याही गोष्टीला स्पर्श करा. कपडे असेल कपड्यांना करा, जिथे ती व्यक्ती झोपतीये तर त्या जागेला स्पर्श करा. तुमच्याकडे काहीच नाही, त्या व्यक्तीचा फोटो असेल, कारण की फोटो असतोच, व्हॉट्सअपला DP असतो किंवा फेसबुकला असो, तर त्या व्यक्तीच्या फोटोला तरी ही पुडी स्पर्श करा. ठीक आहे. ही पुडी त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या कुठल्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला ती 24 तास तुमच्या जवळ ठेवायची आहे. 24 तास तुमच्या जवळ. जर ट्रॅक टी-शर्ट घालताय तर खिचात ठेवा, जीन्स घालताय तर खिचात ठेवा, समजा पंजाबी ड्रेस असेल तर ओढणीला बांधा, साडी घालत असाल तर पदराला बांधा. 24 तास तुम्हाला ही कागदाची पुडी तुम्हाला स्पर्श होईल अशी तुमच्या जवळ ठेवायची आहे. 24 तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर पुन्हा घरातल्या एका कोपऱ्यात निवांत ठिकाणी बसायचं आहे. त्याच जागी बसलात तरीही चालेल. पुडी खोलायची आहे. खोलल्यानंतर काय करायचं, हा कलावा जो आहे तो त्यातून काढायचा. त्या पुडीतून कलावा काढायचा आणि ज्या 5 लवंग आहेत त्या सुद्धा काढायच्या. आता तुम्हाला या धाग्यात पहिली लवंग गुंफायची, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. पुन्हा दुसरी गुंफायची, त्या व्यक्तीचं नाव. अशा 5ही लवंगा तुम्हाला या धाग्यामध्ये गुंफायच्या आहेत, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि 5 लवंगांची ही माळ तुम्हाला हाताला बांधायची आहे. तुम्ही मनगटाला बांधू शकतात किंवा तुम्ही हाताच्या या भागात पण बांधू शकतात. तुम्हाला जर असं वाटते कुणी बघू नये तर तुम्ही इथे बांधा, चालेल. इथे बांधा, जसं जमेल तुम्हाला तसं. उजवा डावा कुठल्याही हाताला चालेल किंवा तुम्ही मनगटाला बांधले तरीही चालेल, ते तुमच्यावर आहे. आता हा धागा बांधल्यानंतर अवघ्या काही तासात तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. जी व्यक्ती इग्नोर करत होती ती जवळपास तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल. जशी ती व्यक्ती तुम्हाला कुठेतरी जवळ येताना दिसेल, कॉन्टॅक्ट करताना दिसेल, तेव्हा तुम्हाला या धाग्याचं पहिलं लवंग काढायचं आणि घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे. पुन्हा अवघ्या 2-3 दिवसामध्ये अनुभवायला सुरुवात होईल. ती व्यक्ती आता बोलतीये, स्वतःहून फोन करते, तेव्हा दुसरी लवंग काढा. अजून 2-4 दिवसामध्ये फरक तुम्हाला दिसेल. ती व्यक्ती बऱ्याच प्रमाणात तुमच्याकडे आता खेचली गेलेली आहे, तेव्हा तिसरी लवंग काढा. ती व्यक्ती पूर्णपणे तुमच्याकडे येईल तेव्हा चौथी लवंग काढा आणि तुमचं सर्व काही पूर्वरत होईल की हो, ती आता माझ्या पायाशी आली, मी जे सांगते ते ऐकते, मी जे सांगते ते करते. असं जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला ते रिअलाइज होईल, वाटेल तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये खरं तर तुम्हाला पूर्णपणे या उपायाचा अनुभव येईल. जेव्हा तुमचं सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा 5वी लवंग आणि त्याच्या सगळं जो धागा बांधलेला आहे तो काढा आणि घराच्या बाहेर कुठल्याही एखाद्या झाडाखाली टाकून द्या. तुम्हाला सांगते, या 1 महिन्यामध्ये ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती व्यक्ती पूर्णतः तुमची होऊन जाईल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा अट्रॅक्ट होईल. ती व्यक्ती तुमच्या पायाशी येईल. बघा, लवंग आणि हळद. लवंग हे लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते, तर हळद ही भगवान असलेली विष्णूंचं प्रतिनिधित्व करते. जेव्हा या दोनही गोष्टींचा संयोग होतो, या दोनही गोष्टी जेव्हा तुम्ही अभिमंत्रित करून एकत्रित करता ठेवता, तेव्हा तुमची विल पॉवर स्ट्रॉंग होते. तुमच्या आयुष्यामध्ये दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाते. कारण हळद ही वशीकरणासाठी खूप महत्त्वाची असते, तर लवंग ही मोहिनी निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. जेव्हा लवंग हळदीत मिक्स करून धाग्यात अभिमंत्रित करून तुम्ही स्वतःसोबत ठेवाल, तेव्हा ही क्रिया व्हायला सुरुवात होईल. जी कुठली व्यक्ती तुमच्यापासून दुरावली होती, जी कुठली व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत होती, ती व्यक्ती बरोबर तुमच्याकडे खेचली जाईल. जसं बघा, लोहचुंबक असतं जे लोखंडाला आकर्षित करतं. जशी कवडी असते, जी कवडी पैशांना आकर्षित करते, लक्ष्मीला आकर्षित करते, तशीच ही लवंगांची माळ जी आहे ना, ही माळ ज्या व्यक्तीसाठी हा उपाय तुम्ही करताय त्या व्यक्तीला खेचून आणते. बघा, खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. मासिक धर्म किंवा सुतक असे कुठलेच नियम नाही, काहीच नाही, काही खर्च पण नाही. फक्त तुम्हाला मनापासून विश्वासाने करायचं आहे.